तुर्तास आपण हे दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी त्यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। ही दृश्य लोकशाही मराठीवरील एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। स्मृतीस्थळी अभिवादन करून आता एकनाथ शिंदे शिवाजी पार्कात दाखल होतील। महायुतीची आज शिवाजी पार्कात सभा आहे। खरं तर कालच या मैदानावर ठाकरे बंधूंची तोफ धडाडली होती आणि आता आज याच ठिकाणी महायुतीची ही सभा होतीये, फडणवीस शिंदेंची ही सभा होतीये। त्याआधी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हे अभिवादन केलेलं आहे आणि आता ते सभास्थळी रवाना झालेले आहेत। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण पाहतोय फक्त लोकशाही मराठीवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा खरं तर हा आशीर्वाद घेतलेला आहे त्यांच्या स्मृतीस्थळी जात आणि यानंतर आता एकनाथ शिंदे शिवाजी पार्क या मैदानावर आपलं भाषण करणार आहेत। खरं तर काल याच छत्रपती शिवाजी पार्कात ठाकरे बंधू यांनी महायुतीवर सडकून टीका केली आणि आता आज याच ठिकाणी याच मैदानात महायुतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही सभा होतीये। त्याआधी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हे अभिवादन केलेलं आहे। खरं तर काल सभेच्या आधी ठाकरे बंधू देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आले होते। दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले। बाळासाहेबांना अभिवादन करून आता ते सभास्थळी रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळातच महायुतीची ही सभा सुरू होईल। दुसरीकडे तिकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अर्थातच ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।